नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. बघितलं का काय बनवलं आहे मी आज? कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं बघून? आज मी बनवली आहे खीर. कोणाला कोणाला आवडते कमेंट करून सांगा. आता सगळीकडेच पितृपक्ष चालू आहे आणि पितरांसाठी खीर तर ही लागतेच. चला तर मग आज बनवायला घेऊ. 1 वाटी तांदूळ घेतला. वासाचा कोणता पण तांदूळ चालेल. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त पाणी टाकून कुकरमध्ये शिजायला टाकून घेऊ. तोपर्यंत खिरीला लागणारं साहित्य काढून घेऊ. 1 वाटी तूप, 2-3 इलायची, पिस्ते घेतले बारीक कट करून, त्याचप्रमाणे बदाम पण कट करून घेतले. खवलेला ओला नारळ घेतला. मनुके पण घालतात पण मला मनुके नाही आवडत त्यामुळे नाही घातले. आता खूप सारं दूध घेऊ. दूध लालबुंद तापून घ्यायचं आहे. चला मग घेऊ खीर बनवायला. थोडंसं मोठं पातेलं घेऊ. त्यामध्ये तूप टाकून घेऊ. आता त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकू. हे सर्व परतवताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. आता त्यामध्ये खवलेला नारळ टाकू आणि आता तोपर्यंत आपला भात शिजून रेडीच आहे. तुम्ही बघू शकता किती छान शिजलाय. गाळ झाला पाहिजे एकदम भाताचा. हे बघा अशा प्रकारे. आणि जर गाळ नसेल झालेला तर मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. भाताचा गाळ झाला की खिरीला टेक्स्चर खूप छान येतं. आता पातेल्यामध्ये दूध टाकून घेऊ. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात खीर पाहिजे तेवढं दूध टाकून घ्यायचं. आमच्या इकडे पितृपक्षामध्ये या पद्धतीनेच खीर बनवतात. वेगवेगळ्या भागात वेगळ्या पद्धतीने खीर बनवतात. तुमच्या इकडे कशी बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. दूध थोडंसं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये शिजवलेला भात टाकून घेऊ. अशा प्रकारे सर्व भात टाकून घेतला. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता खिरीला एक उकळी काढून घेऊ. अर्ध्या तासापूर्वी केसर मी दुधात भिजवून ठेवलं होतं. आता ते त्यामध्ये टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता केसरमुळे रंग खूप छान आलेला आहे. आता त्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकून घेतली. वेलची कुटून घेतली. वेलची पूड सर्वात शेवटला टाकायची आहे. वेलची पूडने सुगंध खूप छान येतो. मस्त मिक्स करून घेऊ सर्व. बघा आपली खीर 10 मिनिटात बनवून तयार झाली. किती छान दिसते ना. चला आता खीर खायला घेऊ. एका वाटीमध्ये खीर काढून घेतली. मला जास्त खायची होती म्हणून मी वाटी भरून घेतली. पण थांबा आपली खीर अजून खाण्यासाठी तयार नाही आहे. आता यामध्ये जाणार आहे खूप सारे ड्रायफ्रूट्स. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते टाकू शकता. बघा आत्ताशी झाली खीर खाण्यासाठी रेडी. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा खीर बनवून बघा. झटपट तर बनते खीर. आणि घरात अचानक पाहुणे आले, घरात काही स्वीट डिश नसेल तर हा एक छान ऑप्शन आहे. पाहुण्यांना पण नक्कीच आवडेल. या खीर खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा.